भक्तीचा या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका. तरीच जन्मा यावे, तरीच जन्मा यावे, दास विठोबाचे व्हावे. नाही तरी काय थोडी श्वान सुखरे बापुडी. जन्मल्याचे फळ, जन्मल्याचे फळ अंगी लागोनी दिमळ. नाही तरी काय थोडी श्वान सुखरे बापुडी. तुका म्हणे भले, तुका म्हणे भले, ज्यांचे नावे मानवले. नाही तरी काय थोडी श्वान सुकरे बापुडी. विठाला 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 विठाला. समचरण सरोजम सांद्र नीलाभुदाभं जगननीत पाणी मंडन मंडनानं. तरुण तुलसी माला कंधर कंजनेत्रं सदय धवल हसं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंग गर्भ्रत मन मन दुसरे चरण संताचिया. पांडुरंग गर्भ्रत मन मन दुसरे चरण संताचिया. हे पांडुरंग गर्भ्रत मन मन दुसरे चरण संताचिया. पांडुरंग गर्भ्रत मन मन दुसरे चरण संताची. दुसरे चरणा, दुसरे चरणा संताचिया. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया. त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आदत्रेय जननी देवाची. वसुदेव सुतं देवकंस चानूरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. अनुरेनुया ठोकड़ा
आठवे जयाचे नि आठवे शब्द सृष्टी अंगवे सारस्वत आघवे जीवेसी ते नमस्कारुनी आता मस्तक हे पायावरी यावार करी संतांच्या जयांचे केली स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता तरीच जन्मा यावे दास विठोबाचे व्हावे नाही तरी काय थोडी श्वान सुकरे भापुडी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणारे स्थित प्रज्ञ साधू मराठी मनावर अधिराज्य करणारे जगविख्यात महात्मा आणि वारकरी संप्रदायाच्या विशाल वटवृक्षाला लागलेले गोंडस फळ म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज. या तुकाराम महाराजांचा चारचरणाचा अतिशय उत्कृष्ट अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. विढाला या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराज तुम्हा मला उपदेश करतात. महाराज सांगतात जर या मृत्यू लोकामध्ये तुम्हाला जन्माला यायचं असेल तर माझ्या विठोबाचे दास होणार असाल तरच या मृत्यू लोकामध्ये जन्माला या. तरीच जन्मा यावे दास विठोबाचे व्हावे. काही लोक म्हटली महाराज या मृत्यू लोकामध्ये जन्माला येऊन आम्ही जर विठोबाचे दास नाही झालो तर महाराज सांगतात नाही तरी काय थोडी श्वान सुकरे बापुडी. श्वान म्हणजे कुत्र सुकर म्हणजे डुक्कर तुझ्यापेक्षा ते बरी. विठाला विठाला अभंगाच्या तृतीय चरणामध्ये अविश्रांत जीवाला विश्रांतीचा सल्ला दिला. जन्मल्याचे फळ अंगी लागोने दिमळ. जन्माला आला ना अंगाला कमीत कमी त्रिगुणाचा मळ तरी लागून देऊ नको. आणि हे सगळं ज्यांनी साध्य केलं अशा संत महात्म्यांबद्दल महाराज बोलतात तुका म्हणे भले ज्यांची नावे मानवले. पांडुरंग परमात्म्याच्या नावानं जे साधू झाले जे संत झाले जे सज्जन झाले तेच खऱ्या अर्थानं धन्य झाले असा अभंगाचा सरळ धावता भावार्थ आहे. विठ्ठल अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार. सालाबाद प्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदामध्ये उत्साहामध्ये सुरू असणारा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा. आणि या सोहळ्यातील आजच्या दिवसाचं हे कीर्तनरूपी पुष्प गुंफण्याची संधी मज पामरस दिली. याबद्दल प्रथमतः मी समस्त ग्रामस्थ पारायण मंडळाचा आभार आहे. ज्यांच्या नियोजनातून ज्यांच्या निमंत्रणातून इथे येण्याचा योग आला. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंग सम्राट मृदंग रत्न मृदंग अलंकार हरिभक्ती पारायण आमचे तेजस दादा खेसे दादांच्या नियोजनातून त्यांच्या निमंत्रणातून इथे येण्याचा योग आला आणि त्यांच्यामुळे तुम्हा संत मायबापाच्या दर्शनाचा योग आला. संगीतरत्न संगीत अलंकार वास्कर फडावरील एक निष्ठावंत वारकरी आदरणीय आमचे प्रकाशजी महाराज खराडे महाराजांच्या दर्शनाचा योग आला. संगीतरत्न संगीत अलंकार भजन सम्राट गायनाचार्य हरिभक्ती पारायण आमचे धनंजयजी महाराज महाराजांच्या दर्शनाचा योग आला. मृदंग सम्राट मृदंग रत्न मृदंग अलंकार हरिभक्ती पारायण शिंदे महाराज महाराजांच्या दर्शनाचा योग आला. आमचे गाडगे महाराज महाराजांच्या दर्शनाचा योग आला. आधी सर्व गुणीजन टाळकरी मंडळी आणि तुम्हा संत मायबापाच्या दर्शनाचा योग आला. विठ्ठल गेले 6 दिवस सुरू असणारा हा नामयज्ञ सोहळा प्रेमयुक्त भक्ती सोहळा. या ज्ञान यज्ञामध्ये या प्रेमयुक्त भक्ती सोहळ्यामध्ये आज मला येण्याचा योग आलेला आहे. माझ्या अल्पमतीनुसार या ज्ञान यज्ञामध्ये शब्दरूपी आहुती टाकण्याचा मी प्रयास करणार आहे. खरं तर कीर्तनाची वेळ आहे 9 ते 11 10 वाजून 2 मिनिटं झालेत. दोन्हीतली कुठली तरी एक वेळ पाळावी या मताचा मी आहे. 9ची नाही पाळता आली 11ची पाळू म्हणजे सुरू करायची नाही पाळता आली बंद करायची पाळू. दोन्हीतली कुठली तरी एक वेळ नक्की पाळू. परवा आमच्या शेतामध्ये काम करायचं होतं म्हणून एका कामगाराच्या घरी गेलो. म्हणलं उद्या आमच्या शेतामध्ये काम करायला याल का. ते म्हणलं महाराज येतो की पण म्हणला माझी एक अट आहे. म्हणलं काय. म्हणला 500 रुपये रोज घेणार. म्हणलं दिले 500 रुपये पण म्हणलं माझी पण एक अट आहे. तो म्हणला काय. म्हणलं 9ला कामावर यायचं सुट्टी 5:30ला करायची. म्हणलं चालतंय की. दुसऱ्या दिवशी 9ला कामावर यायची बोली होती. 10 वाजले तरी कामावर आलं नाही. 10:30ला कामावर आलं. म्हणलं गाड्या बोली होती 9ची 10:30ला आलायस. बरं म्हणलं आलायस ना लाग उद्योगाला. दिवसभर उद्योग सुरू झाला. सुट्टीची बोली होती 5:30ला हे 4:30लाच घराकडे निघालं. म्हणलं गाड्या बोली होती 5:30ची तू 4:30लाच घरी निघाला. ती म्हणलं महाराज येताना उशीर झालाय.
जाताना कशाला करू तसं मला तुमच्या समोर यायला झालाय उशीर, जायला कशाला करू. फक्त पाऊण तासा करता 1 तासा करता मला मंडपातला समाज जिवंत अपेक्षित आहे. कारण आता समाजाकडे जर पाहिलं तर जिव्हाळा राहिलं नाही, प्रेम राहिलं नाही. बारकाईनं समाजाकडे पहा, भावाचं भावाशी पटत नाही, नवऱ्याचं बायकोशी पटत नाही, सासूचं सुनीशी पटत नाही, शेजारणीचं शेजारणी बरोबर पटत नाही. शेजारी जर नवीन साडी नेसून सिटीत फिरायला निघाली का की ही कोंबडीला म्हणते कुडकुड निघाली फिरायला. बरं तिला माहीत असते मला स्टॉम ना मारती, ती सुद्धा तिच्या शिर्डीला म्हणते तीर तीर नाही तुझ्या जीवा फिरीत. जिवळ राहिला नाही तर प्रेम राहिलं नाही. परवा माझं कीर्तन झालं, 70-75 वर्षाची आजीबाई आली, म्हातारीनं दोन्ही हात माझ्या गालावनं फिरवून काढा 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 10च्या 10 बोटं मोडली. म्हातारी म्हणली परवा गोड कीर्तन केलंस, छान कीर्तन केलंस. कमरेला हात घातला, बटवा बाहेर काढला आणि 20 रुपयाची नोट माझ्या हातावर ठेवली. म्हणलं आजी नकोत पैसे. म्हातारीनं दरडून सांगितलं, म्हणली ठेव म्हणते ना पैसे. 6 महिने म्हणली मेलीची झोप कुठे गेली या कोणास ठाऊक. रोज या 20 रुपयाच्या गोळ्या खाती या, तवा कुठं डोळ्याला डोळा लागतो या. आज तुझ्या कीर्तनाला बसले आणि बिना गोळ्या खाता डोळा लागलाय म्हणली ठेवू. जिवळा राहिला नाही आता. या गावचं त्या गावशी पटत नाही, या पोडऱ्याचं त्या पोडऱ्याशी पटत नाही, या पक्षाचं त्या पक्षाशी पटत नाही. महत्वाची गोष्ट अंडरलाईन करा, या बॉनचं त्या बॉनशी पटत नाही. कशा करता परमार्थ करायचा, कशा करता वारकरी संप्रदायामध्ये यायचं. वारकरी संप्रदायामधून आपल्याला हे शिकायचे, कोणी आहे जीवाचा नगडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. आणि त्याकरता चाललेला खटाटोप म्हणजे हा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आहे. विठ्ठल युगपरत्वे भक्तीची साधनं बदलत गेली. मायबाप कुठल्या युगामध्ये कुठलं साधन केलं म्हणजे भगवान परमात्म्याची अचूक प्राप्ती होते हे साधू संतांनी हेरलं. त्या काळामध्ये आयुष्याची मर्यादा जास्त होती म्हणून त्या काळामध्ये ती साधनं लागू पडली. कारण आयुष्याची मर्यादा जास्त होती. 1 लाख वर्षाचं आयुष्य, 10,000 वर्षाचं आयुष्य, 1,000 वर्षाचं आयुष्य. मग त्या काळामध्ये आयुष्याची मर्यादा जास्त असल्यामुळं योग याग जप तप क्रिया ही साधनं लागू पडली. पण सध्याच्या या कलियुगामध्ये, सध्याच्या या कमीत कमी वर्षाच्या या आयुष्यामध्ये, सध्याच्या या फक्त आणि फक्त 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये, त्यात सुद्धा अल्प आयुष्य मानव देह शतक गणिले ते अर्धरात. अल्प आयुष्य मानव देह मानव देह त्यात सुद्धा शतक गणिले ते अर्धरात्र खाय. म्हणजे 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये 50 वर्ष लोक झोपतात आणि 50 वर्ष लोक जागतात. याचा अर्थ असा 24 तासामध्ये 12 तास लोक झोपतात आणि 12 तास लोक जागतात. पण दिवसा 12 तासामध्ये सुद्धा आणखीन 2-3 तास मारून देतात. त्यांचं काय? झोप आरोग्यास अपायकारक आहे, लक्षात ठेवा. दिवसा कोणी झोपू नये. दिवसा जे लोक झोपतात त्यांना कोलेस्ट्रॉल नावाची व्याधी होते म्हणून दिवसा कोणी झोपू नये. कीर्तनकार सोडून जागरण जास्त असतं. पोट वयात सुटलं तर बरं असतं महाराज. वयात आलं की सगळ्या गोष्टी बऱ्या वाटतात. वयात आलं की पुरुषांची पोटं सुटतात आणि महिलांच्या जिभा सुटतात. पण अवेळी सुटलेली पोटं आणि अवेळी सुटलेली जिभा आरोग्यास अपायकारक आहे, लक्षात ठेवा. दिवसा कोणी झोपू नये. किती झोपतात लोक, किती झोपेवर प्रेम आहे लोकांचं. कीर्तनात बसल्या बसल्या लोक पेंगायला लागतात. प्रवास करताना एसटीत बसल्या बसल्या लोक झोपायला लागतात. कुठपर्यंत? जोपर्यंत तोंड असं पुढं ठोकलं जात नाही तोपर्यंत ठोकलं पाहिजे. मुक्कामी असतेवर डोळ्याला डोळा लागत नाही. वाल्या कोळ्याला 1 लाख वर्षाचं आयुष्य होतं महाराज. 1 लाख. हे बोरा एकाव किती शून्य? 1 लाख. 1 लाख एकाव किती शून्य? वा, इथं कॉपी करायची चान्स नाही. 5 कृतयुग संपलं. त्रेतायुगाला प्रारंभ झाला. अजून 1 शून्य कमी झाला. त्रेतायुगामध्ये 10,000 वर्षाचं आयुष्य संपलं. द्वापार युगाला प्रारंभ झाला.
अजून एक शून्य कमी झाला. द्वापर युगामध्ये 1000 वर्षाचं आयुष्य संपलं. कलियुगाला प्रारंभ झाला, अजून एक शून्य कमी झाला. कलियुगामध्ये 100 वर्षाचं आयुष्य, ते पण 2030 पर्यंतच आहे. लक्षात ठेवा, 2030 नंतर माळकरी जिवंत राहणार, बाकी सगळी मरून जाणार. सावधान, चांगली वेळ आली, माळा घालून घ्या. तये काळी होती आयुष्याची वृद्धी, त्या काळामध्ये आयुष्याची मर्यादा जास्त होती, म्हणून त्या काळामध्ये ती साधनं लागू पडली. पण सध्याच्या या कमीत कमी वर्षाच्या आयुष्यामध्ये भगवान परमात्म्याच्या अचूक प्राप्तीची साधनं साधू संतांनी हेरली, आणि ती साधनं तुमच्या आमच्यासमोर मांडण्याचा अट्टास संत महात्म्याने केला. प्रामुख्यानं 2 साधनं तुमच्या आमच्यासमोर मांडली. नंबर 1 नामस्मरण, आणि नंबर 2 संत समागम. अत्यंत प्रभावी साधन मायबाप नामस्मरण. त्या भगवान परमात्म्याने इतका सुंदर देह दिला मायबाप आपल्याला. हात, पाय, कान, नाक, डोळे, त्वचा. तुकोबराय सांगतात काय काय दिलंय आपल्याला देवानं. इंद्रिय हात पाय कान, इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, डोळे मुख बोलाया वचन, तो जोडसे नारायण, नाचे जीव मन भवरो नारायण. नासे जीव पण भवरो. दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, डोळे मुख बोलाया वचन, डोळे मुख बोलाया वचन, डोळे मुख बोलाया वचन, जोडसे नारायण, नाचे जीव मन भवरो. तू जोडसी नारायण, नासे जीव पण भवरो. दिने इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, दिने तू जोडसी नारायण, नासे जीव पण भवरो. भवरो. इतका सुंदर देह दिला मायबाप. हात, पाय, कान, नाक, डोळे, त्वचा सगळं जिथल्या तिथं दिलं. तरी सुद्धा लोक आम्हाला विचारतात, महाराज त्या देवाने आम्हाला काय दिलं? अरे काय दिलं? अरे इतका सुंदर देह दिला, त्याच्यामध्ये डोकं दिलं, त्याच्यामध्ये बुद्धी दिली, त्याच्यामध्ये विचार करण्याची प्रक्रिया दिली, डोळे दिले, त्याच्यामध्ये दृष्टी दिली, नाक दिलं, त्याच्यामध्ये श्वासाचं यंत्र दिलं, तोंड दिलं, जीभ दिली, दात दिले, हृदय दिलं, फुफ्फुस दिलं, लहान तड दिलं, मोठा तड दिलं, जठराग्नी दिला, हात दिले, पाय दिली, नख दिली. अजून काय द्यायला पाहिजे राजा हो तुला? अजून काय द्यायला पाहिजे? अरे आपल्या पायात बूट नाही याची चिंता करू नका. आपल्या पायात बूट नाही याची चिंता करू नका. जगामध्ये प्रभू परमात्म्याने कित्येक लोकांना पाय सुलत याचा विचार करा, मग या देहाची किंमत कळेल. इतका सुंदर देह दिला. कशा करता? देवे दिला देह. भजन गोमटा भजन आहे का भोजन आहे? भजन भजन आहे होय, पण त्याचा वापर फक्त भोजनालाच केला. बरं काय खावं हे सुद्धा आपल्याला कळत नाही. विंचू पाहिलाय का? विंचू पाहिलाय का? नाही. जवळ घेऊन कोणी पाहिलाय का? जवळ घेऊन पाहिलं असेल त्यालाच माहिती विंचू काय, त्याच्या वेदना काय. एकदा का त्यानं नांगी मारली तर दिवसभर काय सुचत नाही. अगदी 10 गडी काठी घेऊन त्याच्या पाठी लागलं तर त्या 10 गड्यांना विंचू घाबरत नाही, एवढा विषारी विंचू आहे. पण एवढा विषारी विंचू जो 10 गड्यांना घाबरत नाही, अशा विंचूने की जो पाल पाहिली, पाल जर विंचू पाहिला तर 10 गड्यांना जो विंचू घाबरत नाही, पाल पाहिल्याबरोबर नांगी खरी टाकतून पळत सुटतो. विंचवानं कितीही पळू द्या, पाल त्या विंचवाला सोडत नाही. एवढा विषारी विंचू पाल खाते, पाल पचवते, मग पाल किती विषारी असेल? मग एवढी डबल विषारी असणारी पाल एखाद्या वेळेस कधी कोंबडीच्या तडाख्यात घावली ना, कोंबडी त्या पालाला सोडत नाही. एवढी डबल विषारी असणारी पाल कोंबडी खाते, कोंबडी पचवते, मग कोंबडी किती विषारी असेल? आता पुढचं बोलूच का? 17व्या अध्यायाची सुरुवात करताना माऊली सांगतात, म्हणून सात्विक रजसे विजय, तै सत्वाची वाढी पाविजे, राजसा तामसा होई जे रसे. माऊली सांगतात सात्विक अन्न ग्रहण करा, सात्विक गुणाची वाढ होईल. आणि देवाला सुद्धा तेच आवडतात. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हारिक वाटे देवा. इतका सुंदर देह दिला. कशा करता? जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जग जीवन नारायण, गायीन गुण तयाचे.
इतका सुंदर देह दिला, भगवंताचं नामचिंतन करण्याकरता दिला. मग देह मिळून सुद्धा भजन करायचं नाही तर देह मिळून तरी काय फायदा? ज्या कामासाठी हा देह मिळाला त्या कामासाठी त्या देहाचा वापर करायचा नाही तर देह मिळून तरी काय फायदा? अहो, ज्या कामासाठी वस्तू घ्यायची त्या कामासाठी त्या वस्तूचा वापर करायचा नाही, वस्तू घेऊन तरी काय फायदा? तुमच्या कुर्ल्यातले गृहस्थ बाजारात गेले, बाजार करता करता पावसाची रिमझिम सुरू झाली. त्यांच्या लक्षात आलं पावसाळा सुरू झालाय, छत्री घेतली पाहिजे. दुकानदाराने छत्री दाखव. दुकानदारांनी 10 प्रकारच्या छत्र्या समोर ठेवल्या. ते म्हणलं 10 दाखवू नका, यातली नंबर 1ची कोणती तेवढीच दाखवा. नंबर 1ची छत्री उघडून बंद करून दाखवली. किंमत 350 रुपये, 25 वर्षाची गॅरंटी. 25 वर्षात फाटली तुटली होल पडला नव्याला नवी देणार. गिरायकानं कपाळाला हात मारला, म्हणला 25 वर्षाची गॅरंटी? हो म्हणला 25 वर्षाची गॅरंटी, फक्त 2 गोष्टीला सांभाळायचं. म्हणला कुठल्या? म्हणला पावसात न्यायची नाही, ऊन लागू द्यायचं नाही. मग कशाला देवाला पूजा न्यायची वय छत्री? अहो, ज्या कामासाठी छत्री घ्यायची त्या कामासाठी त्या छत्रीचा वापर करायचा नाही तर छत्री घेऊन तरी काय फायदा? तसं हा देह मिळाला भजन करण्याकरता. हा देह मिळाला भजन करण्याकरता आणि संसार करू लागला. महाराज दुःख नाही भोगावं लागणार. कधी पेपरला बातमी वाचली का कुत्र्याने मिळून पंढरपूरला दिंडी काढली म्हणून? कधी ऐकले का डुकराने मिळून सप्ताह बसवला म्हणून? अहो, भल्या मोठ्या बंगल्यामध्ये एअर कंडिशन रूममध्ये मखमली गादीवर माणसाला झोपताना जेवढा आनंद होतो ना त्याच्या दुप्पट आनंद डुकराला गटारीत लोळताना मिळतो. काय मत आहे याच्यावर तुमचं? दोघांचा झोपेतला अनुभव सारखाच आहे. मग माणसात आणि कुत्र्यात किंवा माणसात आणि डुकरात फरक आहे तरी काय? फरक फक्त एवढाच आहे, कुत्री कीर्तनाकडे येत नाहीत. नाही तसं नाही, डुकर भजन करत नाहीत. ते ज्ञान त्या देहामध्ये नाही राजो. आणि हे ज्ञान नाही कोठे, आणि हे ज्ञान नाही कोठे, आणि हे ज्ञान नाही कोठे, आणि हे ज्ञान. आणि हे ज्ञान नाही कोठे. याची देही घडे देवाचे भजन, आणि हे ज्ञान नाही कोठे. इतर देहामध्ये ते ज्ञान रजो, ते ज्ञान फक्त याच देहामध्ये आहे. आणि एवढा एकच गुण या मनुष्य देहामध्ये चांगला दिला, माणूस भजन करू शकतो. नाहीतर इतर प्राणी आणि मनुष्य यांच्या जर गुणांची तुलना केली तर आपल्यापेक्षा भगवान परमात्म्याने इतर प्राण्यामध्ये थोडे जास्त गुण दिलेत, जास्त गुण दिलेत. ऐका, माणूस किती सुंदर झाल्यानंतर मोर एवढा सुंदर होईल. माणूस किती पराक्रमी झाल्यानंतर वाघसिंहासारखा बिबट्यासारखा पराक्रमी होईल. माणूस किती मोठा किती बलाढ्य बिल्डर झाल्यानंतर हत्ती एवढा मोठा हत्ती एवढा बलाढ्य होईल. माणूस किती गुणवान झाल्यानंतर राजहंसारखा गुणवान होईल. हा सगळं जग ज्या प्राण्याला नावं ठेवतं त्या प्राण्याचं नाव आहे गाढव. ठेवतं ना, गाढवाला सगळं जग नावं ठेवतं. पण त्या गाढवाला सुद्धा भगवान परमात्म्याने जन्मसिद्धी दिली. पाण्यात मिसळलेलं विष जगाच्या पाठीवर एकाच प्राण्याला कळतं, त्या प्राण्याचं नाव आहे गाढव. म्हणून पूर्वीचे राजे आपल्या घोडदळामध्ये गाढव पाळायचे. दुश्मनाने पिण्याच्या पाण्यामध्ये विषबाधा करून घातपात करू नये पण पहिल्यांदा पाण्याची बादली काढायची आणि गाढवा समोर ठेवायची. गाढव जर डोळं झाकून पाणी पिलं तर ते पाणी स्वच्छ, आणि हुंगून जर बाजूला गेलं तर ते पाणी विषयुक्त. म्हणजे गाढव सुद्धा विषयुक्त पाणी पित नाही. कळलं तर बघा ना, तर द्या सोडून. हो, मग या देहाचा उपयोग तरी काय? आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, सच्चिदानंद
पदवी घेणे सच्चिदानंद पदवी घेणे धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो सच्चिदानंद पदवी घेणे सच्चिदानंद पदवी घेणे धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. आपल्या जीवनाची सार्थकता नेमकी कशात आहे? महाराजांची भाषा आहे. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया. इतका सुंदर देह दिला भगवान परमात्म्याचं नामचिंतन करण्याकरता दिला. इतर देहामध्ये ते ज्ञान नाही राजो. ते ज्ञान फक्त याच देहामध्ये असल्यामुळं स्वर्गातले देव सुद्धा याच देहाच्या अपेक्षा करतात. स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा मृत्यूलोक किंवा वा जन्म आम्हा का वैकुंठी त्वैसे नाही किंवा हा सुख सोहळा स्वर्गीय नाही. तुम्हाला सांगू स्वर्गातले जे देव आहेत ना ते शिजनरी देव आहेत. शिजनरी देव. शिजनरी देव म्हणजे साखर कारखान्यावर शिजनरी कामगार असतात. 6 महिने काम 6 महिने ब्रेक 6 महिने काम 6 महिने ब्रेक. तसे स्वर्गातले जे देव आहेत ना ते शिजनरी देव आहेत. जोपर्यंत भजनाचं पुण्य शिल्लक आहे तोपर्यंतच ते वरती राहतात. एकदा का भजनाचं पुण्य संपलं की पुण्य संपलेलं देवतांना वरच्या देवता लाता मारून खाली ढकलून देतात. जा मृत्यूलोकामध्ये जा, भजन कर, नामस्मरण कर, पुण्य मिळव, पुण्य साठव, पुण्य कमव आणि मग वरती ये. मग तव पुण्य. पैसा संपलेल्या पुरुषाला जशी वेश्या घरातून लाता मारून बाहेर काढते ना तसं पुण्य संपलेल्या देवतांना वरच्या देवता लाता मारून खाली ढकलून देतात. जीव ववाळून टाकावे अशी ओवी सांगेल तुम्हाला. जैसा वेश भोगी कवडावेचे मग दार हिचे पुनये तिचे तैसेला जिरवाने दीक्षिताचे काय सांगू. मग तया पुण्याची पावटी सरे येऊ लागती माघारे मृत्यूलोका. इथं यावं लागतं. देवाला सुद्धा पुण्य मिळवण्याकरता या मृत्यूलोकामध्ये येऊन भजनच करावं लागतं. जोपर्यंत भजनाचं पुण्य शिल्लक आहे तोपर्यंतच देवाची मजा आहे. एकदा का भजनाचं पुण्य संपलं देवाचाही कार्यक्रम अवघड आहे. आपल्यात सुद्धा अशेक देवता आहे. आपल्यात सुद्धा अशेक देवता आहे. ते देवतेचं नाव नवरदेव. नवरदेवाचं किती पुण्य असतंय लग्ना दिवशी. त्याला काय पॅन्ट घाला येत नाही वय तरी त्याला पॅन्ट घालायला एक पोरग, शर्ट घालायला दुसरं पोरग, टाय बांधायला तिसरं पोरग, जॅकेट घालायला चौथं पोरग, फेटा बांधायला 5वं पोरग. एक बाई त्याचं तोंड धुवायला, एक बाई त्याला मेकअप करायला, एक बाई मंडवळी बांधायला, एक बाई मळवट भरायला, एक बाई कपडे सांभाळायला, एक बाई कपड्यातनं पाकिट चोरून घरी घेऊन जायला. काय थाट असतोय लग्ना दिवशी. लग्ना दिवशी जर ते पाणी घ्यायला उठलं तर घरातल्या बाया माणसं म्हणते ते आज तू काम नाही करायचं, आज तू देव आहेस, काम नाही करायचं. आईत बनवून देतात बाया माणसं. आईत किती दिवस? जोपर्यंत सत्यनारायण होत नाही तोपर्यंत. एकदा का सत्यनारायण झाला की आईत बनवून देणाऱ्या बाया सुद्धा म्हणतात उठून घे की कंबरट मोडलं काय तुझं विठ्ठल विठ्ठल. जोपर्यंत भजनाचं पुण्य शिल्लक आहे तोपर्यंतच देवाची मजा आहे. तुकाराम महाराज सुद्धा या मृत्यूलोकामध्ये अवतारला येताना स्वतःच्या अवताराची मीमांसा करतात. हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. मग तुकाराम महाराज वास्तविक पाहिलं तर महाराज म्हणतात आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणाशी बोलिले जरुषेसाच भावे वर्ताया. तुकाराम महाराज अवतारला आले. 65 लाखाची जहागिरी सगळी खतपत्र इंद्रांच्या डोहात बुडवून दिली आणि केवळ धर्माचं काम केलं. केवळ धर्माचं काम, केवळ धर्माचं काम. बाईल मेली नाही परतून पाहिलं. संतू नावाचा मुलगा मेला नाही परतून पाहिलं. केवळ आणि केवळ धर्माचं काम केलं. एका चतकुर भाकरीच्या तुकड्या करता आपला संपूर्ण देह चंदनवत झिजवला आमच्या जगद्गुरु तुकोबरायाने. संसाराच्या नावे घालोनी या शून्य, संसाराच्या नावे घालोनी या शून्य, संसाराच्या नावे घालोनी या शून्य. वाढता पुण्य
वाढता पुण्य धर्म केला वाढता पुण्य धर्म केला हरी भजनी है घवडी रे हरी भजनी है घवडी रे वाढता पुण्य धर्म केला हरी भजनी ढवळीले जग. एक वाक्य लक्ष देऊ नये का? चांगलं काम करण्यासाठी हात लागत नाहीत, चांगलं काम करण्यासाठी पाय लागत नाहीत, चांगलं काम करण्यासाठी डोळे लागत नाहीत, चांगलं काम करण्यासाठी शुद्ध अंतकरण लागतं. शुद्ध अंतकरण असेल तर दुसऱ्याच दुःख कळेल ना, शुद्ध अंतकरण असेल तर दुसऱ्याच दुःखात सहभागी होता येईल ना. अरे ज्याला अंतकरणच नाही त्याला दुसऱ्याचं दुःख कसं कळेल? मी हात कोण देता मला माहीत नाही, हे पाय कोण देता मला माहीत नाही, हे डोळे कोण देता मला माहीत नाही, परंतु शुद्ध अंतकरण देण्याचं काम या देशातला अध्यात्म करतं हे मात्र आपल्याला नाकारता येणार नाही. काही जगणं होतं आमच्या ज्ञानोबरायांचं. कोवळ्या वयामध्ये पाठीवर लाता खाल्ल्या, आज माऊलींचे पाय शिवण्याकरता लाखोंची गर्दी आहे. इंद्रायणीमध्ये कुणी स्नान करू दिलं नाही, आज माऊलींचं नाव घेऊन स्नान करण्याकरता लाखोंची गर्दी आहे. मांड भाजण्याकरता मांड खाण्याकरता भांड मिळालं नाही, आज चांदीच्या ताटावर चांदीच्या पाटावर नैवेद्य आहे. संत होते तवर समाजाला कधीच कळले नाहीत, कधीच कळले नाहीत. जगातला सर्वात मोठा चमत्कार, जगातला सर्वात मोठा चमत्कार आमचे विश्वमाऊली ज्ञानोबरायांनी केला. ऐका, एका बाईला एका मुलाची आई होण्याकरता 18 वर्ष पूर्ण लागतात. एका बाईला एका मुलाची आई होण्याकरता 18 वर्ष पूर्ण लागतात. पण आमचे विश्वमाऊली ज्ञानोबराय वयाच्या 16व्या वर्षी अखंड वैराग्य संपादन करून संपूर्ण विश्वाची माऊली ठरली. हा जगातला सर्वात मोठा चमत्कार आहे. आज ज्ञानोबरांना जाऊन 750 वर्ष होत आली. आजही आपण माऊलींचं स्मरण करतोय. आज जगद्गुरु तुकाराम महाराजांना जाऊन 350 वर्ष होत आली. आजही आपण जगद्गुरु तुकोबरायांचं स्मरण करतोय. मला नेहमी असं वाटतं, माणसाने नाही 700 वर्ष जगलं, नाही 300 वर्ष जगलं, नाही 100 वर्ष जगलं तरी चालेल, पण माणसानं कमीत कमी मेल्यावर 25 वर्ष जगायला काय हरकत नाही. मेल्यावर म्हणतोय मी, ज्याला मेल्यावर 25 वर्ष जगता येत नसेल त्याचा जगून तरी काय उपयोग आहे? जी लोक शेवटच्या श्वासापर्यंत फक्त आणि फक्त स्वतःसाठी जगतात ना, ते जिवंत असून मेल्यासारखे असतात. पण जी लोक शेवटच्या श्वासापर्यंत देव देश धर्माकरता जगतात, मेल्यानंतर सुद्धा कीर्तीच्या रूपाने ते जिवंत असतात. तुका म्हणे का मरणे शिवाजी महाराजांना जाऊन 350 वर्ष होत आली. काय जगणं होतं आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं. 2 तास शिवाजी महाराज सांगायची गरज नाही, एका वाक्यात छत्रपती शिवाजी महाराज सांगतो. मी जसं म्हणाल तसं माझ्या पाठीमागं म्हणायचं, छत्रपती शिवाजी महाराज की जय.
केला ना खेळ. मी काय सांगितलं होतं, मी जसं म्हणल तसं माझ्या पाठीमागं म्हणायचं. तुम्ही खेळ केला ना. ऐका, खेळ झाला नसता तर चमत्कार घडला असता. ही ताकद आमच्या राजांची आहे की ज्या राजांना जाऊन आज 350 वर्ष होत आली, पण आजही त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याबरोबर त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करा वाटतो. जीवन कसं जगावं, आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांसारखं जगावं. जगाचं कल्याण करण्यासाठी निघालेल्या संतांच्या ठिकाणी त्याग आणि समर्पण असणं गरजेचं आहे. विश्व निर्माण करणाऱ्या भगवान परमात्म्याला जेवढा या जगावर उपकार करता आला नाही ना, त्याच्या कित्येक पटीने जास्त उपकार या महाराष्ट्रावर ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराजांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. तुकाराम महाराजांनी 65 लाखाची जहागिरी, सगळे खतपत्र इंद्रायणीच्या डोहात बुडवून दिली आणि फुलांच्या पानांच्या पक्ष्यांच्या संगतीमध्ये रात्रंदिवस भजन केलं. वनाचा मार्ग स्वीकारला, एकांताचा मार्ग स्वीकारला. कारण लोकांतात फिरणाऱ्या लोकांची या समाजानं माती केली. तुकाराम महाराजांनी वनाचा मार्ग स्वीकारला आणि वनाचा मार्ग हा नंबर 1च असतो बरं. येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुण दोष अंगायेत, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. इतकं भजन केलं, इतकं भजन केलं, इतकं भजन केलं. मायबाप महाराज विठ्ठल विठ्ठल म्हणतील यात नवल नाही. महाराजांनी पायदडी तुलेली माती सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलत होती. महाराजांनी किती भजन केलं असेल. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असे, माझ्या मनाला नित्य गोविंद गोविंद, माझ्या मनाला. रात्रंदिवस भगवंताचं भजन केलं. दिनरजनी हाचे धंदा, गोविंदाचे पोवाडे. गोविंद आसनी गोविंद शयनी, जागृती स्वप्नी पांडुरंग. इतकं भजन केलं. पण वारकरी संप्रदायामध्ये मिळवण्यापेक्षा वाटण्याची कृती व्यापक आहे. सेवितो हारस वाटितो अनेका, सेवितो हारस वाटितो अनेका, सेवितो हरस वाटितो अनेका, सेवितो हरस वाटितो अनेका, सेवितो हारस वाटितो अनेका, सेवितो हारस वाटितो अनेका. सेवितो हरस वाटितो अनेका, सेवितो हरस वाटितो अनेका. यारे हो नका राधा भारी, यारे हो नका राधा भारी. क्यों होऊ नका रानभारी, धारे होऊ नका रानभारी. विटेवर जाती पाबुले समान, विटेवर जाती पाबुले समान, विटेवर जाती पाबुले समान, विटेवर जाती पाबुले समान. विटेवरी जाती पाऊले समान, विटेवरी जाती पाऊले समान, विटेवरी जाती पाऊले समान, विटेवरी जाती पाऊले समान, पाऊले समान. तुकाराम महाराजांनी वाटायला सुरुवात केली. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव, किंवा हाकारोनी सांगे तुका, नाम घेता राहू नका. तरी
सुद्धा लोक परमार्थाकडे वळली नाहीत. तुकाराम महाराजांनी तुमच्या आमच्या दरवाजात देव आणला. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसोनी, तरी सुद्धा लोक परमार्थाकडे वळली नाही. पर्याय शोधून काढला. हे लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, 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 लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. यारे होऊ नका रणवारी रणवारी पहारे, करटाळी बोला मुखी नाम मुखी नाम मुखी नाम, 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 करटाळी बोला मुखी नाम मुखी नाम मुखी नाम. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळ वेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळ वेळा, विठ्ठल विठ्ठल मना वेळ वेळा, विठ्ठल विठ्ठल मना वेळ वेळा. आला गोनिया पाया विनवितो तुम्हाला, करटाळी बोला मुखी नाम, करटाळी बोला मुखी नाम. विनवितो तुम्हाला, करटाळी बोला मुखी नाम, करटाळी बोला मुखी नाम. तुकाराम महाराजांनी तुमच्या आमच्या पायाला हात लावून सांगावं, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. तरी सुद्धा लोक परमार्थाकडे वळली नाहीत. मग महाराजांनी आपले शब्द कठोर केले. किती सांगू तरी नाही कती बटकीचे, पुढे शिदळीचे रडतील काय माय गेली होती. महाराजांनी दिलेली शिवी ज्याला वाटतं ना मला दिली त्याचाच उद्धार होतो बरं, दुसऱ्याचा होत नाही. कारण महाराजांनी दिलेली शिवी सुद्धा ओवे आणि आपण म्हटलेली ओवी सुद्धा, असं म्हणू नका. जेवढा समाज परमार्थापासून लांब चालला तेवढे शब्द महाराजांनी कठोर केले. काही धीट लोक तुकोबऱ्यांच्या जवळ आली. महाराज काय सायकल लावलंय, विठ्ठल म्हणा विठ्ठल म्हणा. महाराज विठ्ठल विठ्ठल म्हटल्यानंतर काय होईल. तुकाराम महाराज त्यांना उत्तर देतात, विठ्ठल विठ्ठल म्हटल्यानंतर काय होणार नाही. काय अनो हे केले एकाच. काही लोक म्हटले महाराज आम्हाला सुख समाधान मिळेल. महाराज म्हणले काय मिळणार नाही, सदा नाम घोष. करो हरिकथा. काही लोक म्हटली पुण्य मिळेल, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. काही लोक म्हटली मोक्ष मिळेल, मुखी नाम हरी 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 मंत्र हा शिवाचा म्हणती जीवाचा. मग लोक म्हणली महाराज मृत्यू लोकामध्ये जन्माला आल्यानंतर त्याचं नामचिंतन करणं गरजेचं आहे का, त्याचं दास होणं गरजेचं आहे का. महाराज म्हणले मृत्यू लोकामध्ये जन्माला आल्यानंतर त्याचं दास होऊ नका. त्याचं दास होणार असेल तरच या मृत्यू लोकामध्ये जन्माला या अभंगाचं पहिलं. तरीच जन्म यावे, तरीच जन्म यावे, तरीच जन्म यावे, तरीच जन्म यावे. तरीच जन्म यावे, तरीच जन्म यावे, तरीच जन्म यावे, तरीच जन्म यावे.
एकदा गायकवादक यांच्याकरता सर्वांनी जोरात खेळायचं होतं. कीर्तन हे सर्व गुण संपन्न असावं. कीर्तनात चिंतन, संतांच्या ओव्या, अभंग, प्रमाण, देव, देश, धर्म, विनोद, लोणच्यासारखे. मग आता काही लोणच्याचं जेवण घालतात हा भागणार आहे. मी अतिशय आज 750 वर्ष होत आली, आजही आमचा माऊलींच्या शब्दांवर विश्वास आहे. ती अक्षरे नव्हती देखा, ब्रह्मसाम्राज्य दीपिका, अर्जुना लागे चितकळिका, उधळले या श्रीकृष्णे. आम्हा घरी धन शब्दांची रत्ने, शब्दची शस्त्रे यज्ञ करू. शब्द तो बहुसार, उपकाराची राशी. शब्द प्रमाण, प्रत्यक्ष प्रमाण. लिंबू आंबट आहे, चाखावं लागतं. साखर गोड आहे, तोंडात टाकावी लागते. चटणी तिखट आहे, खावी लागते. प्रत्यक्ष प्रमाण. अनुमान प्रमाण, यात अनुमान लावला जातो. जर हे असं तर ते तसं, जर तर ज्या आरती चुलीतून धूर निघतोय ना, त्या आरती चुलीत विस्तव असलाच पाहिजे. जर तर एका शाळेमध्ये वरुण साहेबांचा फोन आला, उद्या मी इन्स्पेक्शनला येतोय. गुरुजीने विद्यार्थ्यांना सांगितलं, उद्या साहेब इन्स्पेक्शनला येत आहेत. उद्या शाळेमध्ये येताना स्वच्छ टापटीप कपडे घालून शाळेमध्ये यायचं, भरपूर अभ्यास करून वर्गामध्ये यायचं आणि साहेबांनी विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरं द्यायची. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे सगळी पोरं स्वच्छ टापटीप कपडे घालून भरपूर अभ्यास करून वर्गामध्ये आली. साहेबांचं आगमन झालं, स्वागत झालं, आदरातिथ्य झालं. साहेब म्हणले, गुरुजी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारू का? म्हणे हो, कोणताही प्रश्न विचारा, अतिशय हुशार मुलं आहेत, कोणताही प्रश्न विचारा. साहेबांनी विद्यार्थ्यांना प्रश्न केला, पोरानो, सातारा ते पंढरपूर जर 150 किलोमीटर अंतर असेल, सातारा ते पंढरपूर जर 150 किलोमीटर अंतर असेल, तर सांगा बरं माझं वय किती? आता या किलोमीटरचा आणि साहेबाच्या वयाचा काय संबंध? भरपूर अभ्यास करून आली पोरं खाली मान घालून बसली. साहेब म्हणले, गुरुजी आता तर सांगत होता, अतिशय हुशार मुलं आहेत, कोणताही प्रश्न विचारा आणि एकाही पोराला उत्तर देता येत नाही, काही कामाचा नाही तुमचा वर्ग. तुमचा वर्ग क श्रेणीत टाकतो, आपला वर्ग क श्रेणीत जातोय. हे एकदम शेवटच्या बेंचवर बसलेले एका अडाणी ठोकळ्याला समजलं. प्रत्येक वर्गात असे 2-3 ठोकळे असतात. बरं, ते असतात म्हणून मास्तरचं डोकं ठिकाणी वाजतंय. त्या ठोकळ्यांच्या हातात असतंय, मनसे आणायचं, शिवसेना आणायचं, भाजप आणायचं का राष्ट्रवादी आणायचं, त्या ठोकळ्यांच्या हातात असतंय. त्यातल्या एका ठोकळ्यानं बोटवर केलं. जसं बोटवर केलं तसे शाळेतले गुरुजी त्याच्यावर डोळे ताणायला लागले. बोट खाली कर, खाली कर बोट. साहेब बोलले, गुरुजी अख्खा वर्ग खाली मान घालून बसला, एकटं पोरगं उत्तर देतंय, तुम्ही त्याच्यावर डोळे ताणायला लागला. गुरुजी म्हणले, साहेब त्या पोराच्या चेहऱ्यावर जाऊ नका, ते दिसतंय तेवढं शहाणं नाही. त्या पोराच्या कारणाने 5 हेडमास्तरनी राजीनामा दिलाय म्हणे. कशाला त्या कराट्याच्या नादाला लागताय? नाही नाही म्हणे, पोरा सांग उत्तर. पोरगं उभं राहिलं म्हणे, पुन्हा प्रश्न सांगा. म्हणे, सातारा ते पंढरपूर जर 150 किलोमीटर अंतर असेल तर माझं वय किती? पोराने उत्तर दिलं, सातारा ते पंढरपूर जर 150 किलोमीटर अंतर असेल तर तुमचं वय बरोबर 42 असलं पाहिजे. चमत्कार, साहेबाचंही वय वर्ष 42च निघालं. अरे वा 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 वा, एकदम अचूक आणि करेक्ट उत्तर दिलंस. सांग बरं, कुठली कसोटी वापरलीस? भूमितीत कसोट आहेत ना, बाजू कोण, बाजू कोण, बाजू कोण, कुठली कसोटी वापरली? गुरुजी धावत धावत आले आणि साहेबाचे पाय धरले. साहेब, मिळाले ना उत्तर, कशाला कराट्याच्या नादाला लागताय? नाही नाही म्हणे, कसोटी कुठली वापरली सांग. पोरगं म्हणलं, माझ्या मावशीचा मुलगा, माझा मावसभाऊ मुंबईला राहतो, तो 21 वर्षाचा आहे, तो डोक्यानं जरा हाफमॅड आहे. हाफमॅड असणारा माझा भाऊ जर 21 वर्षाचा असेल तर तुमचं वय बरोबर 42 असलं पाहिजे. गुरुजी म्हणले, घे जिरवून, सांगतो त्याच्या नादाला. विठाला विठाला. तरीच हा शब्द अनुमान प्रमाणाने सिद्ध होतो. अभंगातल्या पहिल्या चरणातल्या उत्तरार्धात प्रामुख्यानं 2 गोष्टी निर्देशित केल्यात. नंबर 1 दास व्हावे, नंबर 2 दास विठोबाचे व्हावे. नंबर 1 दास व्हावे. जीवनामध्ये होता आलं तर दास होण्याचा प्रयत्न करा. मालक होण्याच्या भानगडीत पडू नका, मोठं होण्याच्या भानगडीत पडू नका. मोठ्याला खूप त्रास असतो. जया अंगी मोठेपण, जया अंगी मोठेपण, जया अंगी मोठेपण, जया अंगी मोठेपण, अंगी मोठेपण, जया अंगी
मोठे पण तया यातना कठीण आई रावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार म्हणून महाराज सांगतात लहानपण देगा देवा देवा देवाला सुद्धा मोठा होऊन आलेला व्यक्ती आवडत नाही. काय ज्ञानोबरायांची भाषा आहे. म्हणून थोरपण पराची सांडीजे व्युत्पत्ती यागवी विसरीजे जे जगा धाकुटे होईजे ते जवळीक माझ्या. लहान होण्याचा प्रयत्न करा. पैसेवाल्याला झोप लागत नाही, पैसेवाल्याला भूक लागत नाही. पैसेवाल्यानं गरिबीतल्या झोपेतला फरक सांगतो तुम्हाला. पैसेवाला अगोदर हांतरून टाकतं मग झोपतं. गरीबाचं तसं नाही. गरीब अगोदर झोपतं मग हांतरून टाकतं. पैसेवालं 9 वाजता हांतरून टाकतं. 10 वाजले 11 वाजले 12 वाजले तरी त्याला झोप लागत नाही. 1 वाजता उठतं, एखादी झोपीची गोळी खातं मग झोपतं. गरीबाचं तसं नाही. गरीब दिवसभर शेतामध्ये काबाड कष्ट करतं, मरतं. घरी आल्यानंतर 2-3 भाकरीचा मुडदा पाडतं. अर्धा भात खाऊन नाही झाला तर तिथं आटाव डोलायला लागतं. बिचारी त्याची बायको तिथं ढकलून देते, म्हणती हो आडवा आता. सकाळ होईपर्यंत काळीची नाही. त्याला सकाळच जाग येते. कधी जर तिची बायको सुरुवात करते उठा पांडुरंगाता दर्शन द्या सकळा. उदारी मागणारांचा मेळा अंगणी दाटला. उदारी मागणाराची रांग दारामोर लागते ना तेव्हा त्याला कळतंय उजाडलंय वाटतं. एक वाक्य लक्ष देऊ नये का. धन दौलत अमिरी रातभर सोनी नहीं देती. धन दौलत अमीरी रात भर सोनी नहीं देती और गरीबी में ऐसी नींद आती है जो सुबह उठने नहीं देती. विठ्ठल तुमच्या कुर्ल्याच्या मध्य नाक्यावरती कसा गुंटा चालू आहे. कुर्ल्याच्या मध्य नाक्यावर कसा गुंटा चालू आहे. गुंटा हा बापरे कसा आकडाच मोठा आहे. बरं कसा फूट आहे. तरी अंदाज गुंटा काय रेट काय असेल ते रेट किती. 5 कोट हा 15 कोट. मग चर्चाच न केलेली बरी. मग कुर्ल्याच्या मध्य नाक्यावरती 5 गुंठ्यामध्ये 5 मजली इमारत आणि इमारतीच्या खाली 5-6 4 व्हीलर. कोण्या गरीबाच्या असतील गाव. गरीबाच्या असतील. गडगंज श्रीमंताच्या. तिनं सकाळी 9 वाजता कारभाऱ्यांना फोन केला. का म्हणे आज किती तारीख. आज तारीख किती 25. ती म्हणली विसरलाय बरं तुम्ही. तू म्हणला काय गाव. म्हणली आपल्या लग्नाचा आज पहिला वाढदिवस. तुम्हाला कामाच्या व्यापात विस्मरण झालं. काय बेती म्हणली काय नाही दुपारी 12 ते 3च्या शोला चित्रपट पाहायला जायचं. तो म्हणला काय हरकत नाही तू तयार होऊन बस. आलोच म्हटला घरी. कपाटातून नवीन साडी काढली, नवीन साडी नेसली. पुन्हा फोन लावला 10:30 निघाला का नाही. आलोच तू तयार तर होऊन बस. आरशासमोर उभी राहिली, छान मेकअप केला, केसावर भरगतच गाजरा भरला. 11:30 वाजले. पुन्हा फोन केला निघाला का नाही. तिकडून आवाज आला आलो असतो ग पण मी जर इथं मिटिंग अर्धवट सोडली तर आपलं 2 कोटीचं नुकसान आहे. तिनं 10 दिवशी फोन आपटला. केसावरचा गजरा इसकडून टाकला, नवीन साडी फेडली, जुनी साडी नेसली आणि बाल्कनी दोन्ही गुडघ्याच्या मध्ये मुंडकं घालून डसा रडत बसली. बाल्कनीच्या खाली डांबर टाकायचं काम चाललं होतं. त्या डांबराची खडी रस्त्यावर येऊन पडली होती आणि एक नवरा बायकोचं गरीब जोडपं भर उन्हाच्या तडाख्यामध्ये हातोडीनी घाणानी ती खडी फोडत होते. दोघांचा संवाद रडत रडत मॅडम बाल्कनीतून ऐकत होत्या. दोघा त्या गरीब नवरा बायकोचा संवाद. उन्हाची रखरख वाढली, आणलेली नेहरी सोडूया, भोजन करूया आणि राहिलेला ढीग नंतर फोडूया. रस्त्याच्या कडला टपरी होती. टपरीच्या सावलीला दोघं नवरा बायको जेवायला बसले. आणलेली शिदोरी सोडली. त्यात चपाती नव्हती, भाकरी होती, ती सुद्धा ज्वारीची नव्हती, बाजरीची होती, ती सुद्धा ताजी नव्हती, शिळी होती. जोडीला चटणी होती, त्याच्यावर तेलाची धार नव्हती, पाण्याची धार होती. तो एक घास घ्यायचा, तिला भरवायचा, ती एक घास घ्यायची, त्याला भरवायची. आनंदानं प्रेमानं हसत खेळत भोजन करायचे आणि बाल्कनीतनं मॅडम पाहिजे. मॅडमनी ते चित्र पाहिलं ना आबळाकडे तोंड केलं. म्हणली हे देवा हे माझ्या भाग्याला कधी याचं. विठ्ठल संपत्तीनं जीवाला सुखाची प्राप्ती होत नाही. जगप्रसिद्ध नाव मायकल जॅक्सन. मायकल जॅक्सनने संकल्प केला होता या संपत्तीच्या जोरावर आपण 135 वर्ष जगायचं आणि आपण 135 वर्ष जगावं अशी सगळी व्यवस्था त्यांनी करून ठेवली होती. 12 डॉक्टरची टीम दिवसातून 3 वेळा त्याला चेकअप करत होती. त्याचा चहा, त्याचा नाश्ता, त्याचं भोजन. पहिल्यांदा लॅबला टेस्टिंग व्हायचं आणि मग तो चहा नाश्ता भोजन करायचा. भविष्यामध्ये आपला लिव्हर खराब झाला, किडनी खराब झाली, डोळे निकमी झाले तर प्रत्येक अवयवाकरता स्वतंत्र डोनर तयार करून ठेवला होता आणि त्यांना आयुष्यभर सांभाळण्याचं ॲग्रीमेंट करून ठेवलं होतं.
संपत्तीच्या जोरावर 135 वर्ष जगण्याची सगळी व्यवस्था करून ठेवणारा मायकल जॅक्सन वयाच्या फक्त आणि फक्त 48व्या वर्षी मेला. का? साथ देती नहीं वो किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. हो जिंदगी की किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. हा देह नाशिवंत मला मुद्राचा बाधा, हा देह नशिवंत मला मुद्राचा बाधा. परिचर्म घातले रे कृमी कीटकाचा साधा. परिचर्म घातले कृमी कीटकाचा रांधा. रवरव दुर्गंधी रे अमंगळाची बाधा. रवरव दुर्गंधी हे अमंगळतेचा बाधा. पर्यंत हरिहरा शरण जाई गोविंदा. पर्यंत पर्यते मदालसा सोहंग जोरे बाळा. पर्यते मदालसा सोहंग जोरे बाळा. या रावणाची लंका सोन्याची होती. रावणाची लंका सोन्याची आणि देवाची द्वारका सोन्याची. एकाची जळाली आणि एकाची 100 पोरांचा बाप भारताचा सम्राट धृतराष्ट्र आरण्यामध्ये कुत्र्यासारखा जुळून मेला. पण ज्या आमच्या तुकोबऱ्यांना बसायला पोतं नव्हतं, ज्या आमच्या तुकोबऱ्यांना खायला अन्न नव्हतं, त्या तुकाराम महाराजांना मात्र जगाचा बाप मोराळकी म्हणून न्यायला आला. म्हणून पोरं नुसती पैसा मिळवण्या करता उभी करू नका, त्यांना योग्य संस्कार द्या. सध्या धर्महीन विचारहीन संस्कृतीहीन पिढी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आली. द्या शहरातील वृद्धाश्रमांना भेट. त्या वयोवृद्ध मायबापाला विचारा तुमची मुलं काय करतात. कोणी सांगेल डॉक्टर आहे, वकील आहे, इंजिनियर आहे, क्लास 1 ऑफिसर आहे, PS आहे, परदेशामध्ये जॉब करतो. पण त्यातला एकही आईबाप तुम्हाला असं सांगणार नाही की माझा मुलगा शेतकरी आहे आणि माझा मुलगा वारकरी आहे. मग त्या देशाचा तो सुशिक्षितपणा काय कामाचा, त्या देशाचा तो सुशिक्षितपणा काय कामाचा. जो आपल्या जन्मदात्या मायबापाचा आदर करत नसेल तो सुशिक्षितपणा काय कामाचा. 2.5 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. श्रीनाथ खंडेवाल नावाचा महात्मा, आध्यात्मिक लेखक, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेला महात्मा, 80 कोटीची प्रॉपर्टी. 1.5 वर्षापूर्वी दोन्ही मुलांनी सगळी प्रॉपर्टी आपल्या नावे करून घेतली आणि बापाला घरातून बाहेर काढलं. जवळजवळ 13 महिने तो एका वृद्धाश्रमामध्ये राहिला. 80 कोटीची प्रॉपर्टी, 13 महिने वृद्धाश्रमामध्ये राहिला. 2.5 महिन्यापूर्वी त्यांनी आपला देह ठेवला. त्या वृद्धाश्रम चालकाने त्या दोन्ही मुलांना फोन केले, तुमचे वडील वारलेत, त्यांचं प्रेत घेऊन जा आणि त्याच्यावरती अंत्यसंस्कार करा. पण पोरांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, कामाची व्यस्तता एवढी वाढली, येणं शक्य होणार नाही. तुम्हाला जर शक्य होत असेल तर आमच्या वडिलांवरती अंत्यसंस्कार करा, नाहीतर आमच्या वडिलांचं प्रेत कुठेही जंगलामध्ये, अरण्यामध्ये, नदीमध्ये फेकून द्या, पण आम्हाला फोन करू नका. 2.5 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे, द्वापार युगातली नाही. 12,000 कोटीचा मालक, भारत देशातील 3 नंबरचा श्रीमंत, मुंबईसारख्या शहरामध्ये 36 मजली ज्याची इमारत आहे, रेमंड कंपनीचा संस्थापक अध्यक्ष विजयपत सिंगानी या सध्या भाड्याच्या खोलीत राहतोय. मुलाखत देताना सांगितलं, भरपूर पैसा कमवला, भरपूर संपत्ती कमवली, पण पोरावर संस्कार करायला वेळ मिळाला नाही. आज पोरांनी घरातनं बाहेर काढले. पण पोरं नुसते शिकवू नका, त्यांना योग्य संस्कार द्या. आणि मुलांवर योग्य संस्कार व्हावा असं वाटत असेल ना, तर आईवडिलांनी मुलांच्या समोर स्वच्छ जीवन जगलं पाहिजे. स्वच्छ जीवन जगलं पाहिजे. बापच दारू पित असेल तर पोरगं का गुटखा खाणार नाही. बापच तमाशात नाचत असेल, पोरगं का वरातीत नाचणार नाही. मुलांवर योग्य संस्कार व्हावा असं वाटत असेल ना, तर मुलांवरती योग्य संस्कार व्हावा असेल तर आईवडिलांनी मुलांच्या समोर स्वच्छ जीवन जगलं पाहिजे.
देव देश धर्माकरता आपली पोरं उभी राहिली पाहिजेत. 100 रुपयाच्या दारूच्या क्वाटरीकरता आईवडिलांच्या डोक्यात दगड घालणारी पैदास या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आली. महाराष्ट्राच्या जाणत्या राजाला बाप कळाला, महाराष्ट्राच्या जाणत्या राजाला आई कळाली. आईचं स्वप्न साध्य करण्याकरता रायरेश्वरावरती रक्ताचा अभिषेक केला आणि स्वराज्याची निर्मिती केली. 32 मन सोन्याचं सिंहासन उभं राहिलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट आला. छत्रपती शिवाजी महाराज राजे झाले. शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाल्यानंतर महाराष्ट्राचा जाणता राजा आऊसाहेबांच्या महालात जातो आणि सायंकाळी आईसाहेबांच्या मांडीवर तर डोकं टेकून महाराष्ट्राचा जाणता राजा दाहे मोकळून रडू लागतो. आईसाहेब विचारतात, शिवबा का रडता? शिवबा 32 मन सोन्याचं सिंहासन उभं राहिलं. शिवबा शिवबा तुमच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट आला. शिवबा शिवबा तुम्ही राजे झालात. शिवबा का रडता? त्यावेळेला महाराष्ट्राचा जाणता राजा बोलू लागला, आऊसाहेब 32 मन सोन्याचं सिंहासन उभं राहिलं. आऊसाहेब आमच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट आला. आऊसाहेब आम्ही राजे झालो. आऊसाहेब पण आमचं राजे पण पाहण्याकरता तुमच्या कपाळाचं कुंकू आणि आमचे आबासाहेब असते तर आज आम्हाला किती आनंद झाला असता. महाराष्ट्राच्या जाणत्या राजाला बाप कळाला, तुम्हा मला कधी बाप कळणार? 100 रुपयाच्या दारूच्या क्वाटरीकरता आई वडिलांच्या कमरेत लाता घालणारी पैदास या महाराष्ट्र मातीमध्ये जन्माला आली. देव देश धर्माकरता आपली पोरं उभी राहिली पाहिजेत. जगामध्ये 2च मरणं चांगली. काय ठेच लागून पडला ना मरला. चैतन्य महादेवकरांनी परवा सांगितलं, ठेच लागली पडला मेला. याला काय मरण म्हणायचं का? अपघात झाला मेला, याला काय मरण म्हणायचं का? भगवंताचं नामचिंतन करत करत मरण यावं आणि सीमेवरती देशाचं रक्षण करत असताना मरण यावं. आणि आपल्याला या सैनिकांची आणि या जवानांची आठवण फक्त 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट नाही का? हो, आपल्या कातडीचे जोडे करून जरी त्या सैनिकांच्या पायात घातली ना तरी त्यांचे आपल्यावरती झालेले उपकार फिटणार नाहीत. काय केले उपकार फिटतील? हो, या देशाला स्वातंत्र्य मिळावं याकरता ऐन तरुण्यात फासावर जाणारे भगतसिंग, सुखदेव, राजगुरू त्यांच्या प्राणाची ज्योत उचलली असेल तर त्यांच्या अंतःकरणात काय विचार चालला असेल? त्या पाकिस्ताननं 26 अकराला मुंबईवर भ्याड हल्ला केला. त्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेले साळसकर, कामटे, तुकाराम मुंबळे, हेमंत करकरे त्यांच्या प्राणाची ज्योत उचलली असेल, त्यांच्या अंतःकरणात काय विचार चालला असेल? रोज 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 जवान आपल्या सीमेवर शहीद होत आहेत. त्या शहीद जवानांच्या प्राणाची ज्योत उचलली असेल, त्यांच्या अंतःकरणामध्ये काय विचार चालला असेल? स्वतःचा विचार असेल? कुटुंबाचा विचार असेल? नाही, केवळ तुमचा, आमचा आणि या मातीचा विचार केला. कर चले हम फिदा जानो तुम साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. दिल दिया है जा भी देंगे ऐ वतन तेरे लिए. दिल दिया है जा भी देंगे ऐ वतन तेरे लिए. जब अंत समय आया तो कह गए
हम तो सफर करते, अब हम तो सफर करते, क्या लोग थे वो दीवाने, क्या लोग थे वो अभिमान, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी। ए मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी। देव देशन धर्मापायी प्राण घेतलं हाती, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती। या महाराष्ट्रात तरुण, अरे माझ्या राजाने या महाराष्ट्राची उभारणी केली, माझ्या राजाला सुपारीच्या खंडाचं देखील व्यसन नव्हतं, पण त्याच महाराष्ट्राचा तरुण आज व्यसनात आणि फॅशनेत एवढा सैराट झाला, एवढा सैराट झाला, एवढा सैराट झाला, झिंग झिंग झिंगाट झाली पोरं महाराज आपली, झिंग झिंग झिंगाट। एक वाक्य लक्ष देऊ नये का, सैराट बघून पळून जाण्याचं स्वप्न पाहू नका, सैराट बघून पळून जाण्याचं स्वप्न पाहू नका, स्वराज्य पाहून शिवाजी महाराज होण्याचं स्वप्न बघा, थोडीशी फाटेल नक्की फाटेल, पण अभिमान मात्र नक्की वाटेल। विठ्ठल विठ्ठल। मोठ्या होण्याच्या भानगडीत पडू नका, लहान होण्याचा प्रयत्न करा, लहान होण्याचा प्रयत्न करा। प्रकाश महाराज, तुमच्या गावात रामाचं मंदिर आहे का? तुमच्या गावात रामाचं मंदिर आहे? तुमच्या गावात रामाचं मंदिर आहे? बऱ्यापैकी गावातनी रामाची मंदिरं नाहीत, पण हनुमंताचं मंदिर नाही असं एखादं गाव दाखवाल का मला? का? ही संस्कृती मालकाची नाही, ही संस्कृती दासाची आहे। पै केले म्हणून या देखील रामचरण, म्हणून महाराजांना सांगावं लागलं दास विठोबाची व्हावे। का सांगावं लागलं? कारण महाराजांना माहित होतं कलियुगामध्ये लोक दास होतील, पण देवाचा नाही। कलियुगामध्ये लोक दास होतील, संतांचा नाही, मग कोणाचा दास होतील? आली झाला दास, तेरे सिवा मेरा इस दुनिया में कोई नाही। तू सांग, आत्ता आहे बाबा घरातनं बाहेर काढतो, तू सांग सगळ्या भावकीवर भांडण करतो, पण तू धोका देऊ नकोस। तू जर धोका दिला तर ट्रॅक्टर खाली उडी मारण्याशिवाय पर्याय नाही। काही त्यांची वाक्य, काही त्यांच्या कविता, मी तुझे नाव वाळूत लिहिले पाण्याने वाहून गेले, मी तुझे नाव हवेत लिहिले वाऱ्याने उडून गेले, आता मी तुझे नाव माझ्या हृदयात लिहिले, अटॅक येऊन मर की। हा, पूर्वी मुलीचं लग्न करायचं म्हटलं की मुलीच्या घरच्यांना टेन्शन असायचं, मुलीला मुलगा कसला मिळतोय, सासरा कसला मिळतोय, सासू कसली मिळते। पहिल्या सासूवा बरं दिवसातून एकदा तरी सुनाच्या डोळ्यात नांदती, असो तिचं नाव सासू। आता ते काय राहिलं नाही, आता सासवांचं वजन हाणलं सगळं सुनानी, सासवांना संपून टाकलं सुनानी। एकच वाक्य टाकायचं, आमच्या मामीना, आमच्या मामीला तर कामाशिवाय जमतच नाही, एवढं वाक्य टाकलं ना मामी मिली भांडी घासून, मामीचा जीवच गेला भांडी घासून। आता तर ते स्टँडर्ड पद्धत निघाली, सासूला काय म्हणायचं? आई। आता सासू जर हिची आई तर त्या आईचा मुलगा हिचा कोण? आई म्हणायला आमचा विरोध नाही, आई खुशाल म्हणा, पण मरेपर्यंत एकदा सुद्धा त्या आईच्या डोळ्यातून अश्रू नका तर आई म्हणा। एक वर्ष आई म्हणायचं आणि दुसऱ्या वर्षात वाटून खायचं, मग कशाला आई म्हणायचं? मग पूर्वी मुलीचं लग्न करायचं म्हटलं की मुलीच्या घरच्यांना टेन्शन असायचं, मुलीला मुलगा कसला मिळतोय, सासरा कसला मिळतोय, सासू कसली मिळते, पण तो काळ आता इतिहास जमा झाला। आता मुलीच्या घरच्यांना टेन्शन नसते, आता मुलाच्या घरच्यांना टेन्शन असतं, येणारं वादळ कसलं येणार आहे। इतकी वादळं भयानक निघाली ही, ह्या वादळांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीचा सत्यानाश करून टाकला, बट्ट्याबोळ करून टाकला। एक जण रोज सकाळी लवकर उठायचा, सकाळी लवकर उठायचा, स्वतःच्या विधी आटोपून घ्यायचा, हिटरचं बटन दाबायचा, स्पेशल चहा बनवायचा, तो चहा कबशीत घ्यायचा आणि मग जायचा आणि बिचारीला उठवायचा। बिचारी मग ती बिचारी उठायची आणि बेडवर बसूनच तो चहा घ्यायची, त्याला काय म्हणतात अलीकडं? बेटी। चहा घेऊन झाला की ब्रश घ्यायची, ब्रशवरती पांढरं पांढरं कोलगेट घ्यायची आणि मग तिचं चालू राहायचं। नुकताच ताजा आऊत सोडलेला बैल कशा फेसाच्या गोंड्या टाकतो तशी ती फेस टाकायची आणि मग बाथरूममध्ये शिरायची। तिची आंघोळ होईपर्यंत हा कांदेपोहे तयार करून ठेवायचा, कांदेपोहे खायचे, आरशासमोर उभी राहायची, छान मेकअप करायची, रोजचा मेकअप होईपर्यंत हा रोजचा स्वयंपाक तयार करून ठेवायचा, रोजचा उपक्रम असा। पण एक दिवस मात्र त्याच्या आयुष्यात चांगला उजाडला, उजळले भाग्य आता। आज मात्र ती सकाळी लवकर उठली, स्वतःच्या विधी आटोपून घेतले, हिटरचं बटन दाबलं, स्पेशल चहा बनवला, त्याला बेटी नेऊन दिला, तो आंघोळ करून येईपर्यंत कांदे पोहे तयार, तो गावातून फेरपटका मारून असतो, पुरणपोळीचा स्वयंपाक तयार।
पात्र वाढली, तो पात्रवरून बसला. मी विचार केला, मला आजपर्यंत चहापासून जेवणापर्यंत, भांडे घासून धुण्यापर्यंत सगळी कामं ही मी करत होतो, ही आज का करून राहिली? मग त्यानं विचारलं, का ग म्हणे आजपर्यंत ही सगळी कामं मी करत होतो, तू आज का करून राहिली? ती म्हणली, आज बिंदूर नाही का? आजच्या दिवशी बैलानं काम करायचं नसतंय. एक जण मला तालुक्याच्याच गावाला न्यायला आलं. ते म्हणलं, महाराज तुमच्या गाडीत उतरा, माझ्या गाडीत बसा. पैलवान गडी वाघासारखा गडी ना, आडनाव बी वाघ. समोर नेल त्याच्याबरोबर भांडण करायचं. महाराज माझ्या कोण नादाला लागत नाही, माझा कोण नाद करत नाही, माझ्या कोण नादाला लागत नाही, माझा कोण नाद करत नाही, तालुक्यात नाद करत नाही, जिल्ह्यात नाद करत नाही. मला असं झालं होतं, कधी पारणाचा मंडप येथून वारकऱ्याच्यात जाऊन बसतोय. पारणाचा मंडप आल्यावर म्हणलं, जातो वारकऱ्याच्या. ते म्हणलं, नाही महाराज, घरनं चहा पिऊन आल्याशिवाय सोडणार नाही. आता नाहीतरी कसं म्हणावं, गडी चांगलाच होता, अर्धांड बिंडोक. ते कुठल्या मालिकेत होतो अर्धांड बिंडोक? कुठली मालिका? हां बरोबर, करेक्ट. वा. आणि तुकाराम महाराजांचं पूर्ण नाव काय? पुष्पा झुकेगा नाही साला. सत्यानाश करून टाकला त्या मालिकेनं. उमऱ्यातनं पाय ठेवला आणि त्यानं आवाज दिला मोठ्याने, ए महाराज आले, चहा ठेवू. आतनं मोठ्याने आवाज आला, महाराज येऊ नाही तर मुख्यमंत्री हो, पाणीच नाही तर चहा कशी ठेवू? हे ना हांडा घेतला आणि हापशीसनं 10-12 ट्रिपा मारल्या. मी विचार करायला लागलो, म्हणली गडी तालुक्यापासून सांगत होता, जिल्ह्यात कोण नाद करत नाही, तालुक्यात कोण नाद करत नाही, गावात कोण नाद करत नाही. मी त्याला विचारलं, का रे बाबा? म्हणलं, जिल्ह्यात तालुक्यापासून सांगत होता, माझा कोण नाद करत नाही, माझ्या कोण नादाला लागत नाही. म्हणलं, घरी असं का? ते म्हणलं, महाराज आपलं आडनाव वाघ असलं तरी सासरवाडीकडचं आडनाव वाघमारे आहे. आमदार खासदार स्वतः कीर्तनकार, चुली मोर गबगार. एकदा का त्याचा गृहप्रवेश झाला ना, त्याचं मांजरच होतंय बघा. जय देवी जय देवी जय माझी बायको, तुझे जे सांगशील ते मी ऐको, जय देवी जय देव. कारण महाराज लोकांची लई दाई नसते. महाराज काय सांगू, जेवढा प्रवास तेवढं घरी जायला उशीर. मग कधी पहाटचे 2, कधी पहाटचे 3, मग 4-5 वाजता जायचं, दरवाज्यावर थाप मारायची. मग त्यांची अर्धवट झोप झालेली असते, ते केसाचा टप्पू असला झालेला असतोय. मग अर्ध्या झोपतनं दार उघडल्यानंतर ते का गात्यातला अभंग म्हणत येतील, वय सुंदर ते ध्यान उभे विटे वय. अहो तोडावलं पेटावलं धुर काय निघाला, काय काय कोण घ्यावं लागतं. आणि दार उघडल्यावर पहिलं वाक्य असतंय, नवं झालं का फिरून? आता फिरायला आलोय आम्ही इकडं. आणि अगदीच दुसरं वाक्य टाकलं तर एवढंच असतंय, नवं किती दिलं नाही एवढ्यासाठी हो एवढी फिर. म्हणजे रोज घरी जाणाऱ्या महाराजाची ही अवस्था, तर 7-7 दिवस राहणाऱ्याचा काल्या दिवशी दुराळाच होता असेल. विठाला विठाला. महाराजांना माहित होतं लोक दास होतील, कुटुंबाचा होतील, प्रपंचाचा होतील, म्हणून महाराजांना सांगावं लागलं, दास विठोबाचे व्हावे. विठोबाचेच का व्हावे? बळीया माझा पंढरीराव, तो या देवांचा नाही नाही. उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे, ऐसी चंद्रभागा, ऐसे भीमतीर, ऐसी चंद्रभागा, ऐसे भीमतीर, ऐसी चंद्रभागा, ऐसे भीमतीर, ऐसी चंद्रभागा, ऐसे भीमतीर. ऐसा विटेवरी देवा कोटे, ऐसा विटेवरी देव कोटे, ऐसा विटेवरी देव कोटे, ऐसा विटेवरी देव कोटे, ऐसी चंद्रभागा, ऐसे भीमतीर, ऐसी चंद्रभागा, ऐसे भीमतीर. ऐसा विठेवर देव कोठे, ऐसा विठेवर देव कोठे, ऐसी चंद्रभागा, ऐसे भीमतीर, ऐसी चंद्रभागा, ऐसे भीमतीर. एका ठिकाणी तुकोबर आहे, अतिशय गोड लिहितात, अतिशय गोड. आनंद तेतीचा मुकया शिवाचा, बहिरे ऐकती कानी रे, आंधळ्यासी डोळे पांगुळ्यासी पाय, तुका म्हणे वृद्ध होती तर रे, नाचत जाऊ त्याच्या गावाखेळी. म्हणून दास विठोबाचे व्हावे. काही लोक म्हटली, महाराज या मृत्यू लोकांमध्ये जन्माला येऊन आम्ही जर विठोबाचे दास नाही झालो तर नाही तरी काय हो, नाही तरी काय हो, नाही तरी
हे विठोबार टाळी वाजवा पाठीमाग रखुमाई विठोबार रखुमाई विठोबा रखुमाई विठोबार रखुमाई विठोबार रखुमाई विठोबार रखुमाई विठोबार रखुमाई विठोबार रखुमाई कुंडली गोवर्धा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव हरिनाम भगवान की मला हाराची फार भीती वाटते. राजीव गांधी हारामुळेच गेल्यात, पण त्याच्यात बॉम्ब होता, ह्याच्यात प्रेम असल्यामुळे थोडा वेळ ठेवायला काय हरकत नाही का. 5 वेळा ओरडून सांगितलं टाळी वाजवा. काही जणांनी टाळी वाजवायला सुरुवात केली आणि मध्येच बंद केलं. काही जणांनी पाठीमागं तर धक्कासुद्धा लागून घेतला नाही. ती म्हणत असतील तू किती बी कर वटवट, आम्ही निबरगट ती निबरगट. एवढी लोकांनी बरगड झाले, तेवढी लोकांनी बरगड झालेत. कुर्ल्याच्या बाजारात एक आजीबाई पिरू कायला बसली. पिरू एक पोरगा आला, आजीच्या नजर चुकीनं पिरू चला खिशात घातला आणि चोरून चुरून घेऊन निघालं. आजीनं ओळखलं पोरगा पिरू चोरून चुरून घेऊन निघालाय. आजीबाई भर बाजारात त्या पोराच्या पाठी गेली. भर बाजारात त्याचं छताड धरलं, पायातली चप्पल काढली, इतका मारला इतका मारला इतका मारला, चप्पलीचे 2 तुकडे झाले, मग त्याला सोडला. आमचे तेजसदादा तिथं होते. तेजसदादा म्हणले गाड्या 5 रुपयाचा पिरू, आणि 5 रुपयाच्या पेरवासाठी एवढ्या समाजात इज्जत घालवायची काय गरज होती का. ते म्हणलं आपलं काय गेलंय म्हणला, तिची चप्पल तुटली म्हणला. इतकी लोकांनी बरगड झालेत. कीर्तनात नेहमी टाळी वाजवत चला. सर्वांनी दोन्ही हात वर करा, गोड भजन करून 5 मिनिटात सेवा संपू. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठला. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठला. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. सीताराम 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 सीताराम. सीताराम 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 जय सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. हो रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. हे रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. या अभंगाचं चिंतन करत असताना माझ्या बुद्धीला प्रश्न पडला, भजन न करणाऱ्या माणसांना तुकाराम महाराजांनी कुत्र्याचे आणि डुकराचेच का उपमा दिली असेल. फार विचारांती बुद्धीचं कोलं उलगडलं. दोन्ही प्राणी प्रामाणिक आहेत. सध्या तरी प्रामाणिक हा शब्द कुत्र्याला शोभतो, माणसाला शोभत नाही. आणि मुंबईकरांना तर मी सांगायची गरज नाही. सकाळी एका पक्षात, दुपारी एका पक्षात, फॉर्म भरला तिसऱ्याच पक्षात. सध्या तरी प्रामाणिक हा शब्द कुत्र्यालाच शोभतो, माणसाला शोभत नाही. कुत्रा रक्षण करण्यासाठी जन्माला आला, आयुष्यभर फक्त आणि फक्त रक्षण करण्याचं काम करतो. जीव गमवावा लागला तरी चालेल,
मालकाचं रक्षण करणं सोडत नाही. कुत्रा रक्षण करण्यासाठी जन्माला आला, आयुष्यभर फक्त आणि फक्त रक्षण करण्याचं काम करतो. सुकर म्हणजे डुक्कर. एक बच्चा वागिन का तो पुरे गाव को धाक, और 10 बच्चे डुकरीन के तो पुरा गाव साफ. गाव साफ करावं डुकरांनीच. डुक्कर घाण साफ करण्यासाठी जन्माला आला, आयुष्यभर घाण साफ करतो. कुत्रा रक्षण करण्यासाठी जन्माला आला, आयुष्यभर रक्षण करण्याचं काम करतो. माणूस मात्र भजन करायला आला आणि संसार करू लागला म्हणून तुझ्यापेक्षा ते बरी. ठीक आहे, जन्माला आलायस ना, अंगाला कमीत कमी त्रिगुणाचा मळ तरी लागेल देऊ नको. जन्मल्याचे फळ अंगी लागून येदी मळ. मनुष्याचे सर्वात मोठे 2 शत्रू भगवान सांगतात, कामयश क्रोधयश रजोगुणा समुद्भवा महाशनो महापापमा विद्येनमिह वैरिनम. हे ज्ञाननिधीचे भुजंग विषयदरीचे वाघ भजन मार्गीचे मांग मारकजे. पण हे सगळं ज्यांनी साध्य केलं अशा संत महात्म्यांबद्दल बोलतात, तो का म्हणे भले ज्यांचे नावे मानवले. पांडुरंग परमात्म्याच्या नावाने जे साधू झाले, जे संत झाले, जे सज्जन झाले तेच खऱ्या अर्थानं धन्य झाले. मग नाही तरी काय थोडी श्वास सुकरे बापुडी. असो, या अभंगाचा भावार्थ जो माझ्या बुद्धीला पटला तो मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी कीर्तन सेवेकरता निमंत्रित केलं त्याबद्दल पुनश्च एकदा समस्त ग्रामस्थ मंडळाचा आभार आहे. ज्यांच्या नियोजनातून ज्यांच्या निमंत्रणातून इथे येण्याचा योग आला. मृदंग सम्राट मृदंग रत्न मृदंग अलंकार हरिभक्तीपरायण आमचे तेजसदादा शिंदे त्यांचं या ठिकाणी दर्शन घेतो. गोड मृदंगाची साथ केली हरिभक्तीपरायण सिद्धेश साळेकर त्यांचं या ठिकाणी दर्शन घेतो. गायनाची गोड साथ केली आदरणीय पूजनीय परमश्रद्धेय म्हणजे प्रकाशजी महाराज खराडे, आदरणीय पूजनीय परमश्रद्धेय भजन सम्राट आमचे धनंजय महाराज त्यांचं या ठिकाणी दर्शन घेतो. हार्मोनियमची गोड साथ केली बाबांचं दर्शन घेतो. सर्व टाळकरी मंडळी सर्वांचं दर्शन घेतो. विनेकरी चोपदार त्यांचं दर्शन घेतो. आमचे गाडगे महाराज त्यांचं या ठिकाणी दर्शन घेतो. गोड साऊंड सिस्टम त्यांचं या ठिकाणी दर्शन घेतो. सतत या ठिकाणी संपूर्ण अखंड हरिनाम सप्ताहाचं या कीर्तनाचं हरिपाठाचं जे चित्रीकरण करतायत ते छंद भक्तीचा यूट्यूब चॅनल ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, म्हणजे हा कार्यक्रम तुला वारंवार तुम्हाला पाहता येईल. असे आमचे दादा त्यांचं या ठिकाणी दर्शन घेतो. आणि तुम्हाला चुकवत नाही, तुम्ही नसतं तर 2 तास सेवा पुन्हा मोहर केली असती. तुमचंही दर्शन घेतो. पाठीमागं गप्पा मारीत का होईना 2 तास कड मारलाय त्यांचंही दर्शन घेतो. आणि साष्टांग दंडवत ज्यांनी घरातून कीर्तन ऐकलं त्यांना ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम.